या ठिकाणी आमचे सवंगडी भेटलेले आहेत. केवल कदम पण इकडे आहेत. काहीतरी सापडलंय वाटतं त्यांना, काहीतरी दिसलंय. अजय कदम, आपल्याला काय दिसलं इकडे? सरपटण्याचा पाणी असतो ना, तो एक जीवाचा प्रकार असतो. जीवाजीचा प्रकार. हा, तो झाडावरती चालला आहे. हा. आम्ही तुला म्हणजे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी असं म्हणायला लागलो, इकडे माकडं पण भरपूर आहेत. हो, माकडं भरपूर आहे तिथे. काय काय करतात त्यांची? माकडाचं काय, इथे माकडांना तसं कोण काय करत नाही. सध्या माकडं जास्त वाढल्यामुळे हम्म, इतर गावाखाली गाव आहे, जंगलाच्या खाली गाव आहे, हम्म. वाडा आहे तिथे. त्या गावातले लोक आहेत, त्यांना भरपूर त्रास होतो या गोष्टीचा, प्राण्यांचा, या माकडांचा. म्हणजे भाजी कोणी पेरली असेल किंवा शेती करतात, हा, म्हणजे ते नष्ट दुष्ट करतात. नुसतं करतात, केळी खातात. हा. परत फळाची झाडं लावली आहेत गावाला, म्हणजे वाडीमध्ये, त्यांना ती फळं सुद्धा खातात. मध्ये एक मजा करण्यासारखं म्हणजे भरपूर आहे, एन्जॉय करण्यासारखं. जंगलमध्ये जंगल सवारी म्हणायला काय हरकत नाही. एक जंगल सवारी करायला असं आहे, चांगलं वाटतं ते. या ठिकाणी आमचे सवंगडी आहेत, अनिकेत जाधव. काहीतरी शोधात आहेत ते. मी फर्स्ट टाइम या जंगलमध्ये आलोय, बट तशी फार भीती पण वाटते मला, कारण की जंगल बघूनच समजतं की या जंगलात वाघ वगैरे असणारच. या जंगलामध्ये बोललं तर वाघाची ढोल आहे. हा. पण ते अजून आपल्यापासून आपण आता सध्या खाली आहोत. हम्म. अजून वरती भरपूर जायचं आहे. जंगलमध्ये आतमध्ये तिकडे मोठी गुहा आहे, तिथे म्हणजे वाघाचं वास्तव आहे. तिथे वाघाची गुहा आहे, तिथे वाघ येतो राहतो, हम्म. असं इथे लोकांचं सहमत म्हणजे म्हणणं आहे. म्हणणं आहे. असं हम्म. वाघ आहे सध्या तरी बोलतात, ते शिकारीला जातात गावाला इथे. ते बोलतात की म्हणजे जंगलामध्ये वाघ आला आहे सध्या तरी. पण हे फिरणं रिस्की आहे. पण आम्हाला थोडा व्हिडिओ करायचा होता जंगलचा, त्यासाठी आम्ही इथे आलो, म्हणून आम्ही हे अत्तर घेऊन आलो आहे. हम्म. तुमच्या हातात जे बंदूक आहे अजय कदम, हा. त्याची रचना दाखवू शकता का तुम्ही? रचना पाहायची असेल तर तुम्ही बाहेर पहा. हे इथून आहे. हम्म. हा बेसकीसारखा साधा प्रकार आहे. हम्म. मी पहिली लोक बेसकी बनवायची, ते अशा लाकडामध्ये असायची, गेच हा. असायची. आणि मग हा गेचून जो असायचा त्याच्यामध्ये सगळं वडून हा, हा. खेचून नंतर दगड भरून मारायचं. तर आता हा एकदम असा म्हणजे एकदम नॉर्मली आहे. फक्त इथे गेचू काय ते इथे लावूया, हात तर आपण पकडणार होतो, गेचूला लावलं होतं, इथे आपण लावलंय. आणि हा जो इथे बंदूक सारखा प्रकार आहे ते. बंदूसारखा सेम बंदूसारखा प्रकार आहे. हा इथे हा असा ताणला ना, आता मी दगड लावत नाही, तुम्हाला दाखवतोय फक्त. हा असा ताणला, असा इथे लावला, हा. म्हणजे हा ह्याच्या जर तेवढा तुम्हाला ताणायचं तेवढा तुमचा म्हणजे जो इथला गोळा असणार याच्यामध्ये, तो काही गोळा असेल त्याच्यामध्ये जायचं, म्हणजे लांब तेवढा लांब गेला जायला पाहिजे. तर हे जे असतं ते असं फिरवायला पाहिजे, पाहिजे. हे असं फिरवायला पाहिजे. म्हणजे जेवढा दूर दगड तुम्हाला वाटतं जायला, वाटतं हा, तर एवढा ते फिरवायचं. एवढं फिरवायचं. म्हणजे हे बघा, हे असं एवढं फिरवणार तुम्ही ना, असं तेवढा दूर दगड जाणार, म्हणजे बंदुकीचाच प्रकार आहे. ओके. नॉर्मली. आणि हे असं फक्त हे असं बंदुकीसारखंच आहे, फक्त हे असं पकडायचं आहे आणि समोर असं आहे, हे दाबायचं. बंदुकीचं खाली असतं, इथे खाली फेकलं असतं, इथे आपण इथे दाबायचं आहे फक्त आणि असं सोडायचं. अरे वा वा. झालं. नॉर्मली जास्त म्हणजे तसं म्हणायला गेलं तर गावामध्ये पण खूप कलाबाज आहे. हा, गावाला कलावत आहेत. हम्म. हे म्हणजे आमच्याच गावातले एक काका आहे, त्या काकाने बनवलेलं आहे ते. हम्म. स्वतः तर असं बोलायला गेलं तर इकडे धावतायत आमचे, काहीतरी भेटलंय वाटतं. इकडे आम्ही धावतोय, असं वाटतं शिकार पुढे भेटलाय. इकडे आम्ही धावत आलो आहोत, काय तर शिकार भेटलाय वाटतंय मला. मला काय एवढी धावायची सवय नाही, परंतु या लोकांमुळे धावलो. यांना काहीतरी इकडे सापडलेलं आहे वाटतं मला.
ज्या स्पीडने आम्ही धावलो ना, मला असं वाटतं काय ते डुक्कर वगैरे असेल, नाही तर कोणतरी इतर प्राणी असेल. हे बघा, आमच्यासोबत शिकारीचे कुत्रे आहेत, जे शिकार करण्यात एकदम चपळ आहेत. आपण जिथे आलो आहे, हा स्पॉट जो आहे हा डेंजर झोन मध्ये येतो. कारण ह्याच्या खाल पुढे थोडं गेलं आपण की वाघाची ढोल दिसते इथे. जमायला भरपूर झालंय. आता हा रिस्की ऑपरेशन आहे आमचं, ज्यामध्ये चाललो आहे तिथे. कारण वाघ इथे आता वास्तव आहे, इथे राहतं वाघाचं वास्तव आहे इथे. आणि आम्ही इथे चाललो आहे. आमच्याकडे डॉग्स आहेत, श्वान पथक आहे. जर आम्ही तिथे गेलो तर तुम्हाला नक्की दाखवू वाघाची ढोल आम्ही. या ठिकाणी कुत्रे खूप चपळ आहेत. कोणतरी दिसलाय वाटतं, ते धावत गेले. आम्हाला जमायला झालंय. मला तर दमायला झालंय बाबा. जाऊ शकत नाही. जर कोण भेटलं असेल तर तुम्हाला नक्की दाखवू. पळायला तर ताकद नाही. रस्ता बघा, कसा उतार आहे, एकदम उतार आहे. अजय कदम, आता याच्या पुढे अजून किती चालायचं आपल्याला? याच्या पुढे अजून आपल्याला 1-1.5 तास जाईल. 1 ते 1.5 तास जाईल वर चालत जायला आपल्याला. आणि पूर्ण हा चढावत आहे. त्याच्या खालोखाल आपण तिथे आलो आहे. हा स्पॉट तो आता आपण टायगर पॉईंट म्हटलं तर हरकत नाही. कारण इथे वाघाचं राहणीमान इथेच आहे. राहण्याचं जे ठिकाण आहे ते ह्याच्या खालोखाल आहे. याच्या खाली दरी आहे. पण दरीच्या कटोकट साईडलाच ते तिथे वाघाची ढोल आहे. आज आता चाललाय तो बघा. हा मित्र चाललाय, आमचा मित्राचा गावाला आहे. तर ते आता साईडलाच चाललंय, वाघाच्या ढोली साईडलाच चाललाय. तिथे वाघाची ढोल आहे. तो जातोय, तिथे पुढे जातोय, जेणेकरून वाघ आहे की नाही तो चेक करतोय. मग आम्ही तिथे जाणार आहोत. आणि त्याला सवय आहे, तो जंगलामध्ये फिरतो, त्याला सवय आहे. ह्या ठिकाणी कुत्रे जे सोबत आहेत त्यांच्यामुळे थोडा आधार येतोय. खडकाळ भाग आहे. खालती तुम्ही बघायला गेला तर बघा, मोठी दरी आहे. मोठी दरी आहे. अजून तुम्हाला स्पॉट पुढे दाखवतो मी. हॅलो गाईज, या ठिकाणी आपण जंगलाच्या खूप आतमध्ये आलो आहोत. दगड बघा फक्त, दगड म्हणजे याला खडक म्हणता येईल. किती मोठमोठे खडक आहेत बघा. अजय कदम अजून आपल्या सोबत आहेत. अजय कदम, ह्याला काय म्हणतात? याला पॅड बोलतो. इथे मोठे साप असतात, साप वगैरे असतात ना, साप वगैरे असतात. सरपटणारे प्राणी असतात, त्याच्यामध्ये राहतात. त्याच्यामध्ये राहतात. खूप भयंकर वाटतं. या ठिकाणी आपण जंगलाच्या खूप मधोमध आलो आहोत. सध्या चाललो वाघाच्या ढोलजवळ चाललो आहे. वाघाची ढोल, अरे बापरे. वाघाच्या ढोलजवळ आपण चाललो आहे. आपण या ठिकाणी वाघाच्या ढोलाच्या दिशेने आपण जातोय. तिथे पण एक जागा पाणी राहतात. हे काहीतरी आहे इकडे वाटतं. सध्या तरी कोणी नाही तिथे. पाणी खेळ राहतात. जंगलाच्या एवढ्या आतमध्ये आलोय की मला पण भीती वाटायला लागली. जायचं आपल्याला ते काही समजत नाही. आणि या साईडला जिथे आता आपण आलो आहे ना, हां मी पण इथे पहिल्यांदा येतो. हां. हॅलो गाईज, या ठिकाणी आपण वाघाची ढोल, अजय कदमनी म्हणण्याप्रमाणे वाघाची ढोल, तिकडे आपण पोचलो आहोत. तर अजय कदम, वाघाची ढोल कुठे आहे तुम्ही दाखवू शकता का? 2 मिनटं.
सवंगडी तिथे घाबरले, त्यांना आवाज आलाय कुठला प्राण्याचा. हा. आणि आता आपण जे स्पॉटला आहे त्यांच्या झोन मध्ये आहोत आपण सध्या. रिस्की ऑपरेशन आहे. आणि इथे आपण जिथे आलो आहे, हा. आपल्या सवंगडीकडे इथे गावात जे पोरं आहे तिथे आतमध्ये गेले दिसले. आणि इथे जो हा जो स्पॉट आहे ना, हा स्पॉट आहे तो हा वाघाचा स्पॉट आहे. इथे वाघ म्हणजे विश्रांती करतो. वाघाची ढोल आहे इथे इथे आहे. आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, पण आम्हाला इथे भीती वाटते. बापरे बाप, बघायला गेलं तर खूपच भयंकर आहे वाघाची ढोल. हे बघा, मला तर बघूनच भीती वाटते बाबा. अनिकेत जाधव आतमध्ये घुसले आहेत. आपण ज्या स्पॉटला आहोत ना, हा डेंजर स्पॉट आहे. आमच्या सवंगडी जो केवळ कदम आहे त्याने घाबरले आहेत जाम. काय वाटतं कसा वाघाची ढोल, अरे बाप रे बाप, ऐकूनच भीती वाटते. बाहेर व्या किती मोठा खडक आहे बघा वरती. हे बघा, अरे बाप रे बाप, खडक बघा.